आपण वेळ वेग अंतर याच्यावरची गणित बघत होतो. स्क्रीनवर तुम्हाला एक क्वेश्चन दिसतोय. एक ट्रेन 99 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास ती तिच्या मार्गातील एका मनुष्याला 12 सेकंदात ओलांडते. मनुष्याला म्हणजे कोणाला ओलांडते? ती स्वतःचं अंतर कापते. राईट. ती स्वतःचं अंतर किती सेकंदांमध्ये कापते? 12 सेकंदांमध्ये कापते. बरोबर आहे. तर त्या ट्रेनची लांबी किती? राईट. 99 किलोमीटर प्रति तास म्हणजे आपण काय करतो? 990 मीटर 36 सेकंदांमध्ये जाते. बरोबर आहे. आणि तिला स्वतःची लांबी अंतर कापण्यासाठी किती सेकंद लागतात? 12 सेकंद लागतात. मग तिची स्वतःची लांबी ही इथेच असते 990 मीटर 36 सेकंदांमध्ये. तर 12 सेकंदांमध्ये किती मीटर जाणार आहे ती? हे आपल्याला काढायचंय. बरोबर आहे. किती आहे? 1/3. बरोबर आहे. मग याचे 1/3 किती असणार आहे? 330. बरोबर आहे. 1/3. इकडून पण 1/3 काढला आपण. 330. 12 सेकंदांमध्ये ती मनुष्याला ओलांडतीये. बरोबर आहे. म्हणजे ती 12 सेकंदांमध्ये कोणाला ओलांडतीये? ती स्वतःचं अंतर कापतीये. बरोबर आहे. तर 330 मीटर हे तिचं स्वतःचं अंतर असणार आहे. ठीक आहे. दोन समान लांबीच्या ट्रेन एकामागे एकाच दिशेने जात आहेत. एकामागे एकाच दिशेने म्हणजे कुठली वाली कंडिशन आहे? V- वाली कंडिशन आहे. ओके. जात आहेत. त्यांचा वेग अनुक्रमे 75 आणि 120 आहे. जर त्यांना एकमेकींना ओलांडून जाण्यास 28 सेकंद लागतात तर त्यांची प्रत्येकी लांबी किती? एकामागे एकाच दिशेने म्हणजे मायनस वाली कंडिशन. या दोघांचं मायनस करून घ्या. 75 आणि 120 किती येतात? 45 झाला. प्रोडक्टिव्ह किती आला? टाइम. प्रोडक्टिव्ह स्पीड काय आली? 45 किलोमीटर 45 किलोमीटर प्रति घंटा प्रति तास. बरोबर आहे. म्हणजेच काय? 450 प्रति 36 सेकंदात. तर 28 सेकंदांमध्ये किती? बघा 36 आणि 28 कोणत्या एका कॉमन संख्येने भाग देऊन मी रेशो काढू शकतो? तर 4. 9 चौक 36 4 7 28 4 9 36 आणि 4 7 28. तर हे कोणाच्या 9 पट आहेत? त्याच्या आपल्याला 7 पट काढायचे. हे कोणाच्या 9 पट आहेत? तर हे 50च्या 9 पट आहेत. बरोबर आहे. 50च्या 9 पट आहेत. तर आपल्याला ह्याच 50च्या 7 पट काढायचे. म्हणजे किती आले? 350 मीटर 28 सेकंदांमध्ये. 28 सेकंदांमध्ये त्यांनी काय केलंय? दोन ट्रेननी एकमेकांना क्रॉस केलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे ह्या 350 मध्ये दोन्ही ट्रेनची लांबी मिक्स आहे आणि त्यांनी सांगितलंय की त्या दोघी पण समान लांबीच्या आहेत. म्हणजे याच्या अर्ध्या अर्ध्या दोघांच्या लांब्या असतील. म्हणजे किती असतील त्या आता? 300च्या अर्धे 150 आणि 175. 175 ह्या लांबीच्या त्या गाड्या असणार आहेत. पुढे दोन ट्रेन एकाच दिशेने एकामागे एक म्हणजे कुठल्या? ह्या म्हणजे मायनस वाली कंडिशन. 54 आणि 144 काय स्पीड झाला मग तो? 90 किलोमीटर. प्रोडक्टिव्ह टाइम प्रोडक्टिव्ह स्पीड किती आहे? 90 किलोमीटर प्रति तास. बरोबर आहे. त्यांना एकमेकांना ओलांडून जाण्यास 18 सेकंद लागतात. प्रोडक्टिव्ह किती आलाय? 90 म्हणजे किती? 900 मीटर किती सेकंदात? 900 मीटर 36 सेकंदांमध्ये. पण त्यांना एकमेकींना ओलांडून जाण्यास किती सेकंद लागलेत? 18. अर्ध झालंय. हे पण अर्ध करून घ्या. किती आले? 450 मीटर. याच्यामध्ये कोणाची लांबी आहे? दोघींची पण आहे. कारण की दोघींनाही एकमेकींना ओलांडून जाण्यास 18 सेकंद लागतात. तर हे मीटर सुद्धा दोघींचे मिळून असतील. त्याच्यापैकी ऑलरेडी एकीचे 60 दिलेले आहेत. बरोबर आहे. म्हणजे उरले किती? 390 मीटर. 390 मीटर असेल त्या दुसऱ्या ट्रेनची लांबी. दुसऱ्या ट्रेनची लांबी किती? एवढंच विचारले. तर 390. ओके. पुढे. ओके. आता हे बोट आणि स्ट्रीमवरचे गणित आहेत. गणितच डायरेक्ट समोर आलेलं आहे पण आपण त्याच्या आधी थोडीशी त्याची थेरी पाहूयात आणि मग लेक्चर्स मे बी ह्या लेक्चरमध्ये जर का वेळ भेटला तर आपण 1-2 गणित बघू. नाही तर मग पुढच्या याच्यामध्ये जाऊ. राईट. आता
जो फॉर्मॅट मी तुम्हाला सांगतोय फक्त त्याच्यावर एकदा लक्ष केंद्रित करा. ठीक आहे, बघा हा स्थिर पाण्यातील वेग आहे, हा इथे लिहायचा मधोमध. राईट, हा प्रवाहाच्या म्हणजे प्रवाह आपला इकडेच असणार आहे. प्रवाह आपला पाणी नेहमी इकडून इकडेच जाणार आहे, इकडून इकडेच जाणार आहे, आणि हा पण इकडून इकडेच जाणार आहे. बरोबर आहे, पण याच्यावरची जी नाव आहे ती इकडे चालली आहे, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. बरोबर आहे, वरच्या पाण्याचा फोर्स कुठे आहे, इकडच्या साईडला आहे. राईट, पण नाव कुठे चालली आहे, इकडच्या साईडला चाललेली आहे. बरोबर आहे, त्याच्यानंतर ही नाव प्रवाहाच्या दिशेने चाललेली आहे. राईट, आता दोघांचा जो मिडल आहे, जे काही संख्या दिलेल्या असतील त्या दोघांचा जो काही मिडल असणार आहे हा असणार आहे संथ पाण्यातील वेग, आणि हे अंतर आणि हे अंतर सारखंच असणार आहे, तो आहे प्रवाहाचा वेग. हा असणार आहे मिडलवाला, काय असणार आहे संथ, हे लिहिणं का जमत नाही आता याच्याने. मिडलवाला असणार आहे, मिडलवाली लाईन काय असणार आहे संथ पाण्यातील वेग, संथ पाण्यातील वेग. राईट, आणि हे जे मधलं काय असणार आहे, आता हाचा झाला तुमचा स्ट्रीम, हा असा हा प्रवाह आहे, हे संथ पाणी आहे, हा पण प्रवाहच आहे. बरोबर आहे, मधलावाला झाला तुमचा संथ पाण्यातील वेग, आणि हे जे काही असणार आहे हे आणि हे, हा असणार आहे प्रवाह. काय असणार आहे, हा प्रवाह असणार आहे. ओके, ठीक आहे. आता आपण ह्याच फॉर्मॅटमध्ये सगळे क्वेश्चनचे आन्सर बसवणार आहोत आणि आन्सर पटापट काढणार आहोत. बस याच्या पलीकडे काहीच करायचं नाही. मग ते तुम्ही u प्लस व्ही मायनस यू मायनस व्ही अपॉन मध्ये 2 टाकून वगैरे काही ते फॉर्म्युले पाठ करू नका, काही झंझटीत सुद्धा लागू नका. ठीक आहे, सरळ तुम्हाला जे काही सांगितले तेवढंच करा. राईट, पुढे मधली लाईन म्हणजे संथ पाण्यातील वेग, आणि ह्या दोघांच्या मध्ये जे काय असणार आहे तो असणार आहे प्रवाह. राईट, पुढे बघा आता प्रवाहाच्या दिशेने 26 किलोमीटर 26, आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहोचण्यास लागणारा वेळ 16 किलोमीटर आहे स्पीड. बरोबर, प्रवाहाच्या विरुद्ध 16, प्रवाहाच्या दिशेने 26, बरोबर ही मिडललाच येणार आहे, कारण की प्रवाह दोन्हीकडे सारखाच असतो. बरोबर आहे, मिडललाच येणार आहे. ह्या दोघांचा मध्य काढायचा आहे आपल्याला. ह्या दोघांचा मध्य कसा काढतो, यांची बेरीज करून छेदस्थानामध्ये 2 टाकतो, म्हणजे तेच फॉर्म्युलावाला थिंग आहे, फक्त ते यू आणि व्ही घ्यायची गरज नाही पडत. राईट, ठीक आहे. मग आता काय झालं, हे दोघांचा मध्य म्हणजे 5 टाकून किती झाले 21 किलोमीटर प्रति तास. बरोबर आहे, हा स्पीड आणि हा स्पीड याच्या बरोबर मधोमध हा स्पीड आपण दिलेला आहे, म्हणजे तो मधोमधच असतो. ठीक आहे, प्रवाह काही वेगवेगळा नाही. हे 26 इकडे आहे प्रवाहाच्या सोबत, आणि प्रवाहाच्या विरोधामध्ये किती आहे 16 आहे. राईट, तर 26 आणि 21 मधला डिफरन्स किती आहे 5, हा झाला प्रवाहाचा वेग. 16 आणि 21 मधला फरक कितीचा आहे 5, हा झाला प्रवाहाचा वेग. राईट, आणि 21 काय झाला संथ पाण्यातील वेग. आपण मधल्या लाईनला काय म्हणालो होतो संथ पाण्यातील वेग. राईट, 5 ऍड केले की म्हणजे स्पीड आहे, म्हणजे त्या गाडीची स्पीड काय स्वतःची 21, आणि प्रवाह पण तिला ढकलतंय 5 किलोमीटरनी प्रति तास, म्हणजे प्रवाहाच्या सोबत किती झाले ते 26. इकडं गाडीचा स्पीड आहे 21, पण त्याला पाणी रेजिस्ट करतंय, उलट चाललंय ना, आपलं पाणी इकडच्या दिशेने चाललंय. इथे खालच्या कंडिशनला इकडच्या दिशेने पाणी चाललंय, पण बोट इकडे चालली उलट चालली, म्हणजे ते 21 जाणार आणि त्याला परत 5 ते 1 तासामध्ये मागे आणून सोडणार. म्हणजे असं नाही की 21 जाऊन मग इकडे येऊन बसणार आहे, सायमल्टेनियसली चालणार आहे ती कंडिशन. म्हणून किती 21 मधनं 5 मागे आणून सोडलं म्हणजे 16 किलोमीटर 1 तासामध्ये ती जाणार आहे. पुढचं गणित बघूया. एक बोट प्रवाहाच्या दिशेने 2 तासात 16 किलोमीटर जाते व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेत 4 तासात तेवढेच अंतर जाते, तर स्थिर पाण्यातील बोटेचा वेग, स्थिर पाण्यातील बोटेचा वेग म्हणजे काय, मधली वाली लाईन विचारलेली आपल्याला. ही वरची वाली लाईन, पाणी इकडं जाते, बोट पण इकडं जातीये. हे संथ पाणी आहे, पाणी कुठेच जात नाही, पाणी जशाल तसं थांबलेलं आहे एका तळ्यामध्येच असं समजूया आपण. आणि इकडे पाणी इकडे जाते, पण आपली बोट विरुद्ध दिशेने जाते. राईट,
ठीक आहे. प्रवाहाच्या दिशेत 2 तासात 16 किलोमीटर म्हणजे पर आर किती? 8 किलोमीटर पर आर, बरोबर आहे. आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेत जायला तेवढेच अंतर, 4 तासात तेवढंच अंतर, म्हणजे एका तासामध्ये 8 किलोमीटर आहे. तर इकडे काय जाणार आहे? 16 किलोमीटर जायलाच 4 तास लावलेत, म्हणजे कितीची स्पीड आहे इकडे? 4चा, बरोबर आहे की नाही? 4 किलोमीटर 16 अंतर जाण्यासाठी याने 2 तास लावलेत आणि तेवढंच अंतर जाण्यासाठी याने 4 तास लावलेत, बरोबर आहे. म्हणजे याचा स्पीड काय झाला? प्रवाहाच्या दिशेसोबत प्रवाहाच्या दिशेत 8 किलोमीटर आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेत 16 किलोमीटर जायला 4 किलोमीटर प्रति तास. तुम्हाला माहिती आहे ह्या दोघांचा मिडल काय? 6 किलोमीटर प्रति तास. या दोघांची ऍडिशन करा, -2 करा, 6 येतं, राईट. तो स्थिर पाण्यातील बोटीचा वेग किती झाला? 6 किलोमीटर. जर का त्यांनी प्रवाहाचा वेग विचारला असता तर प्रवाहाचा वेग काय आलाय आपला इथे? 2 किलोमीटर. ह्या दोघांमधला डिफरन्स किती आलाय? इथे 2, इथे 2. ओके. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेमध्ये 4 आहे, इथं काही फोर्स अपोज करायला कोणीच नाही, म्हणून किती झाला? परत 2 निवडून 6 झाला. आणि इकडे तो उदार झालाय, आपल्याला अजून लवकर पोहोचून देतो म्हणाला 2च्या स्पीडने, म्हणजे किती झाली? 6ची परत इथं झाली 8. आलं लक्षात? तर स्थिर पाण्यातील वेग किती? 6. पुढे, एक नाविक 1 तासात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 2 किलोमीटर जातो. म्हणजे सगळ्यात खालच्या वाल्या लाईन मध्ये किती? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 1 तासात 2 किलोमीटर म्हणजे काय? 2चा स्पीड आहे. आणि प्रवाहाच्या दिशेने 10 मिनिटात 1 किलोमीटर जातोय. स्पीड काय झाला? 10 मिनिटात 1 किलोमीटर, 20 मिनिटात 2 किलोमीटर, 30 मिनिटात 3 किलोमीटर आणि 60 मिनिटामध्ये 6 किलोमीटर. म्हणजे स्पीड काय झाला त्याचा? पर आर मोजतो ना आपण, पर आर. एका तासामध्ये 60 मिनिटांमध्ये किती गेलाय? 6 किलोमीटर गेलाय. तुम्हाला माहिती आहे जर स्थिर पाण्यातला वेग, तर 5 किलोमीटर जाण्यासाठी स्थिर पाण्यातला वेग, ठीक आहे. बघा लक्ष द्या, आपण काय केलं? इथे मध्ये आणून ठेवलंय, राईट. आपल्याला स्थिर पाण्यातला वेग काढायचा आहे. 2 आणि 6 स्थिर पाण्यातील वेग काय असेल? 4, बरोबर आहे. 4 तास असणार आहे, राईट. एका तासात 4 किलोमीटर चाललाय तो, बरोबर आहे. 5 किलोमीटर जाण्यासाठी किती वेळ लावणार आहे? 1 तास 15 मिनिटे. 1 तास 15 मिनिटे जाणार आहे, बरोबर आहे. 4 तासात 1 मिनिट, इथे युनिट चुकले. 4 किलोमीटर एका तासात म्हणजे 15 मिनिटामध्ये 1 किलोमीटर, 30 मिनिटामध्ये 2 किलोमीटर आणि 60 मिनिटामध्ये 4 किलोमीटर, बरोबर आहे. 15 मिनिटामध्ये 1 किलोमीटर चाललाय तो. जाऊ दे. जायचं किती? 5 किलोमीटर जायचंय. 4 तासा म्हणजे 1 तास 15 मिनिटं असं त्याने अंतर कापले. एका स्विमरने 800 मीटर पोहण्याच्या स्पर्धेत भाग घेतला, राईट. त्याचा पोहण्याचा वेग 19 किलोमीटर प्रति तास आहे. म्हणजे त्याचा स्थिर पाण्यातील वेग, पोहण्याचा वेग म्हणजे स्थिर पाण्यातील वेग किती आहे? 19 किलोमीटर वेग आहे. तसेच पाण्याचा प्रवाह 4 किलोमीटर म्हणजे हा मधला वाला. हा मधला वाला, राईट. होपफुली तुम्हाला दिसत असावा तो. तसेच पाण्याच्या प्रवाहाचा वेग 4 किलोमीटर प्रति तास. जर त्याला ती स्पर्धा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पूर्ण करायची असेल तर त्याला किती वेळ लागेल? प्रवाहाच्या विरुद्ध म्हणजे खालची वाली लाईन, माहिती आता तुम्हाला पाठवून जायला पाहिजे होतं, ते खालची वाली लाईन आपल्या फॉर्मॅटमध्ये. इथं किती आहे? 4 आहे. प्रवाहाचा वेग काय? 4 आहे. पण 19 मधनं 4 गेले, उरले किती? 15. एका तासात 15 किलोमीटर चाललाय तो. तर 800 मीटर जाण्यास किती वेळ? काढा आपल्या पद्धतीनं. 150 मीटर 36 सेकंदात, तर 800 मीटर किती सेकंदामध्ये जाईल? 00 कट झाले, बरोबर आहे. आता हे कोणाच्या तरी 5 पट आहेत, त्याच्या हे 12 पट आहेत. हे कोणाच्या 5 पट आहेत? 16च्या, बरोबर आहे. 16 × 5 = 80.
तर 16च्या 12 पट किती होतील ते तुम्हाला इथं काढायचं. 16च्या 12 पट म्हणजे किती 160 आणि प्लस 32 2 9 192 सेकंद लागतील. किती लागतील किती वेळ लागेल 192 सेकंद लागणार आहेत. ओके हेच उत्तर. जरी तिथं ऑप्शन तुम्हाला दिसत नसतील तरी 192 सेकंद आपण या पद्धतीने काढले राईट. 192 सेकंदच लागतील राईट. पुढे एक नाविक 90 किलोमीटर अंतर प्रवाहाच्या दिशेने गेल्यास 10 तासात कापतो. बघा कुठल्या दिशेनं प्रवाहाच्या दिशेनं म्हणजे कुठली वाली लाईन पहिली वाली लाईन. दिशेने गेल्यास 10 तासात म्हणजे त्याचा स्पीड काय 9चा स्पीड आहे राईट. परंतु तेवढेच अंतर कापण्यासाठी प्रवाहाच्या उलट दिशेने गेल्यास त्याला 15 तास लागतात. प्रवाहाच्या उलट दिशेने 15 तास 9 किलोमीटर पर आवर. प्रवाहाच्या दिशेने 15 तास. आता 90 किलोमीटर जायला 15 तास लागतात त्याला म्हणजे एका तासामध्ये किती पार केलंय त्याने 6 15 सका 90 6 किलोमीटर. विचारलेलं काय आपल्याला ते बघू द्या. वरची लाईन खालची लाईन ही मिडल वाली लाईन. तर बोटेचा संथ पाण्यातील वेग किती काढू शकतो 6 9 15 15च्या अर्धे 7.5 7.5 किलोमीटर. आणि प्रवाहाची वेलोसिटी किती हे मधलं किती आहे 1.5 6 आणि 1.5 7.5 7.5 आणि 1.5 9 काढलं आपण. एवढ्या याच्यामध्ये काही नाही. त्याच्यामध्ये काय गुणाकार भागाकार बेरीज काही करायची गरज नाही. तोंडावरची येते गणित राईट. एवढं आपण काढलंय. पुढचं गणित. ओके हे गणित आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. तोपर्यंत धन्यवाद.